मटका धंद्याला अभय कोणाचे? मिरज शहरात मटका जोमात, पोलीस प्रशासनाचे मात्र डोळेझाक. मिरज शहरात मटका धंदा बिनधास्तपणे सुरू असल्याच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत असतानाही या अवैध व्यवसायावर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. युवाग्राम 24ने यापूर्वी स्टिंग ऑपरेशनद्वारे पुराव्यानिशी हा प्रकार समोर आणला होता आणि त्यानंतर प्रशासनाने दखल घेतल्याचे दिसले. मात्र कारवाई केवळ दिखाव्यापुरतीच होती का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. मटका धंद्यात काम करणाऱ्या एजंटाकडून काही माहिती मिळाली असल्याची चर्चा आहे. मात्र या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, खरे मालक कोण यांची चौकशी का झाली नाही आणि त्यांची नावे जनतेसमोर का आणली गेली नाही, तसे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान विविध दैनिके तसेच डिजिटल माध्यमांमध्ये या अवैध धंद्यांबाबत सातत्यानं बातम्या प्रसिद्ध होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस प्रशासन या प्रश्नांची उत्तरे देणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत मटका जुगार, बनावट दारू, गांजा विक्री आणि इतर अवैध धंदे हे पोलिसांच्या संरक्षणात सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून प्रशासनाने या आरोपांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी होते आहे. जिल्ह्याचे माजी पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या कार्यकाळात अनेक अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली होती. त्यामुळे अशा व्यवसायांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आज पुन्हा हेच धंदे डोके वर काढताना दिसत असल्याने कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मटका जुगार आणि इतर अवैध धंद्यांमुळे लाखो युवकांचे भविष्य अंधारात जात असल्याची चिंता व्यक्त होते आहे आणि यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने या गंभीर विषयाची दखल घेऊन केवळ एजंटांवर नव्हे तर मूळ सूत्रधार आणि मालकांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होते आहे. अवैध धंद्यांना आळा बसला नाही तर युवकांचे भविष्य धोक्यात येईल. आता तरी प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न मिरजकरांच्या मनात कायम आहे.